हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराण अमेरिकेच्या नाकाबंदीमुळे तेल बाजारात हाहाकार. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती $111 प्रति बॅरलवर. अमेरिका इराणमध्ये संघर्ष वाढण्याची चिन्ह. स्थिती सुधारली नाही तर सगळं संपेल. ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा. कोरोना, युद्ध आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारत पुन्हा गरिबीत ढकलला जाणार. नेदरलँड दौऱ्यात मोदींकडून चिंता व्यक्त. आपल्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा उपलब्ध. राज्यात कुठलंही ऊर्जा संकट नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. पालघरच्या बोईसरमधील गुजरात गॅसचे मुख्य सीएनजी फिलिंग स्टेशन दुरुस्तीसाठी 3 दिवस बंद राहणार. त्यामुळे पालघर ठाणे ग्रामीण भागात सीएनजी तुटवड्याची शक्यता. रिक्षा, टॅक्सी आणि मालवाहतूक सेवांवर परिणाम होण्याची भीती. वाशिम जिल्ह्यात सलग 4थ्या दिवशी डिझेलचा तुटवडा. जिल्ह्यातील 40% पेट्रोल पंप बंद असल्यानं वाहनधारकांना नाहक त्रास. डिझेलअभावी शेती मशागतीची कामंही कोळंबली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नॉर्वे दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान मोदी 3ऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. 43 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांकडून नॉर्वेचा दौरा. भारत नेदरलँड संबंधांना नवी चालना. पंतप्रधान मोदी आणि रॉब जेटेन यांच्या उपस्थितीत 17 महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या. संरक्षण, सेमीकंडक्टर आणि एआय सह विविध क्षेत्रात सहकार्य वाढणार. परदेशातून चांदी आयात करण्यासाठी आयातदारांना सरकारची परवानगी घ्यावी लागणार. परकीय चलनाचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारचा निर्णय. चांदी आता मुक्त श्रेणीतून मर्यादित श्रेणीत. वर्षा निवासस्थानी पार्थ पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट. पार्थ पवार यांनी राजकीय आणि प्रशासकीय विषयांवर चर्चा केली. आम्ही मित्रपक्ष, ते येऊन भेटणं मोठी बातमी नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर प्रफुल्ल पटेल यांची शरद पवारांसमोर नाराजी. 12 मे रोजी पटेल, तटकरे आणि पवार यांची सिल्व्हर ओकवर भेट. TV9 मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीवरून पक्षात नाराजीचा सूर. आमदारांच्या एका गटाकडून तटकरे आणि पटेल यांचं समर्थन तर दुसऱ्या गटाकडून पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांचं समर्थन. सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उद्रेक होणार. मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीत फूट पडण्याची चिन्ह. तुटलेली मनं एक होणार नाहीत, शिरसाट यांचा दावा. केरळमधील काँग्रेस सरकारचा आज शपथविधी सोहळा. व्ही.डी. सतीशन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार तर 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार. मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा आज संघटनात्मक आढावा. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत संघटनात्मक बांधणीसाठी बैठक. नाशिकमध्ये शिवसेनेची पाळमुळं अधिक घट्ट करण्यासाठी मोहीम. खासदार श्रीकांत शिंदेनंतर आता आदित्य ठाकरेही नाशिक दौऱ्यावर. 24 मे रोजी आदित्य ठाकरे पक्ष पुनर्बांधणीसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. पक्षातील पडझड रोखण्यासाठी दौरा महत्वाचा. पत्र लिहून देश सुरक्षित ठेवता येत नाही. बारामतीच्या पठ्ठ्यानं मोदींना लांबलचक पत्र लिहित सल्ला दिला. शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रावरून सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांचा सल्ला. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष म्हणजे घुबडाची औलाद. या घुबडांनी कधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला नाही. सदाभाऊ खोत यांची टीका.